नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 23 मे आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक बघते तुम्ही पूर्ण ग्राउंड फुले 700-800 मध्ये आवक आहे, पण त्या हिशोबाने बाजारभाव आपल्याला भेटत नाही। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुमच्या चॅनलवर बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, पहिले 6 मिनिटं ट्रॅक्टरचा लिलाव दाखवले आणि त्याच्यानंतर 6 मिनिटं पिकअपचा लिलाव दाखवले। तर तुम्हाला पिकअप आणि ट्रॅक्टरमध्ये काय अंतर आहे बाजारभावामध्ये तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, लाईक करून घ्या, सबस्क्राइब करा। चला भाव बघूया मित्रांनो। ट्रॅक्टरची लाईन आलो आपण, बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलो? 940 940 रुपीज। कुठले? जामुटके। हे काय भाव गेला काका? बर, कोणाचं आहे? 800 रुपये। 800 रुपये 800 रुपीज बघू शकतो तुम्ही। 800 रुपये जाईल। कुठले? वासगाव खर्ड। ठीक आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे, बघू शकतो तुम्ही। ठीक आहे। ते काय भाव गेलं? 900 रुपये। 900 रुपीज 900 रुपये। कुठला आहे कांदा? पाथर्डीचा कांदा आहे। ठीक आहे। काय भाव गेलं? 600 रुपये। 600 जाईल, बघू शकतो तुम्ही। 600 रुपीज। कुठले दादा? रियाने। ठीक आहे। हे काय भाव गेलं? 550 रुपये जाईल, बघू शकतो तुम्ही क्वालिटी। 550। कुठले? पिंपळगाव वसंत। ठीक आहे। काय भाव गेलं? 800 रुपये। 800 रुपीज। कुठले? मुखेड। ठीक आहे। काय भाव गेलो? 1100 रुपये। 1100 रुपीज। कुठले? कोकणगाव। 1100 रुपये। ठीक आहे। काय म्हणतो बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेलो? 1355 1355 रुपीज। कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी। बियाणं कोणतं होतं याचं काका? प्रशांत गुलाबी ना? ठीक आहे। प्रशांत गुलाबी लोखंडेवाडीचा कांदा आहे। पुढे बघू, बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 1250 जाईल। कुठला आहे कांदा? का कांदा कुठला आहे? मग तेच होणार आहे ना। कुठला आहे कांदा? मोडी। ठीक आहे। 1250 1225 रुपीज। पुढे बघू, काय भाव गेला? कोण इथं? पुढे बघू, काय भाव गेलो? 800 रुपये। 800 रुपीज बघू शकतो तुम्ही। कुठले? पिंपळणारे। ठीक आहे। इकडे कोण आहे? काय भाव गेलं? 1100 रुपये बघू शकतो तुम्ही। 1100 रुपये। अच्छा, तो जाईल का? हा किती जाईल? 1000 रुपये जाईल का? ओके। पिंपळगाव कांदा मार्केट। किती? 1100 रुपये ना? 1100 जाईल। ठीक आहे। 1100 1100 रुपीज। कुठले? डोणगावनवाडी। ठीक आहे। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलो? 1580 जाईल। 1580 रुपीज। कुठला आहे कांदा? आयरगाव। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे। कधी काढलेलं आहे कांदा? अच्छा, म्हणजे तरी किती दिवस झाले कांद्याला? महिना होईल। काय साठवलंय का माल? किती? 2 ट्रॅक्टर साठवले। ठीक आहे। बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 1100 रुपये। 1100 जाईल। मीडियम साईज मध्ये माल आहे। 1100 रुपीज। कुठला आहे कांदा? आयरगावचा कांदा आहे। ठीक आहे। बी कोणतं होतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे ना? ठीक आहे। काय भाव गेलं? ये ना? अच्छा, ते जाईल का? 1214 1214 रुपीज। कुठला आहे कांदा? शिराजगावचा। 60-65 साईज मित्रांनो। बी कोणतं होतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे। ठीक आहे। हे काय भाव गेलं? 1450। ठीक आहे। पुढे बघू, काय भाव गेली गोल्टी? 850 आयरगाव। सुपर क्वालिटी गोल्टी बघू शकतो। आयरगाव 850 850 रुपीज। कुठले? आयरगाव। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे। ठीक आहे। पुढे बघू, काय भाव गेला? 1570 जाईल मित्रांनो, बघू शकतो।
फुल्ली ड्राय माल आहे. कुठला आहे कांदा? बोरवन. ओके. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1389. 1389 जाईल. 1389 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? गजानन. काही साठवले का माल? नाही ना. ठीक आहे. काय भाव गेलो? इकडं कोणी? 400 रुपये. हा दे बघ तुम्ही. 400 रुपीज. कुठले? करंजवन. डॅम ना. काय भाव गेलं? 1125. 1125. 1125 रुपीज. कुठले? करंजवन. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही. 1000 रुपये ना. 1000 रुपीज. कुठले? करंजवन. हे काय भाव गेलं? 1126. 1126. करंजवन 1126. 1126 रुपये. कोणतं बी कोणतं होतं याचं? तो कोणाचा आहे? काय भाव गेलं? 1510. 1510. गोळा माल आहे बघू शकतो तुम्ही. 1510. दोन्ही माल सारखंच आहे, फक्त 65-70 साईज आहे डायरेक्ट. निवडून आलेली दोन्ही ना माल. अच्छा. मोठा बाजूला आणि बारीक बाजूला. अच्छा ठीक आहे. एकच माल आहे दोघं ना. अच्छा. एकाच वावर. किती बोलले तुम्ही? 1510. 1510. 1510 रुपीज. याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती होत. घरगुती बियाणं आहे. करंजवनचाच कांदा आहे ना. नाही, उंबरखेड. उंबरखेडचा कांदा आहे. ठीक आहे. आणि हे काय भाव गेलं हो? 1330. 1330. 1330 रुपीज. कुठला आहे कांदा हा? उंबरखेडचा आहे. ठीक आहे. एकच बियाणं आहे ना दोघांचं. ओके. नमस्कार. नमस्कार साहेब. हे कोणाच आहे? काय भाव गेले? ते काय भाव गेलं? खात 100 रुपये खात जाईल. बघू शकतो तुम्ही. कुठले? वावी. ठीक आहे. काय भाव गेलं? 1430 रुपये. 1430 रुपीज. कुठला आहे कांदा? मोवाडीचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. तर मित्रांनो दुसरं लाईन पासून स्टार्ट केला आपण. काय भाव गेला? 500 रुपये. रिजेक्शन आहे ना. बघू शकतो तुम्ही. खा 500 रुपये जायले. 500 रुपीज. कुठले? ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 890. 1090. अच्छा. 1090 जायले. 1090 रुपीज. कुठले? ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 980. 980 रुपये जायले. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? चांदळवाडी. 980 रुपये. आणि याचं बी कोणतं होतं दादा? बियाणं? ठीक आहे. 980. ओके. पुढं बघू. काय भाव गेला? सेम आहे का? अच्छा. 980 जाईल. एकच गावाचा माल आहे ना. बर. काय भाव गेले? कोण आहे इकडं? काय भाव गेला? 1426. 1426 रुपये. 1426. कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? माळीवाडा. बियाणं कोणतं होतं दादा याचं? सोरा समृद्धी. माळीवाडा. ओके. काय भाव गेलं? 825 रुपये. बघू शकतो तुम्ही. मीडियम साईज आहे. 825. 825 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा. मुल्लेर. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. गोल्टी आहे. काय भाव गेली? 561. 561 रुपीज. कुठले? शिरसगाव. ठीक आहे. हे काय भाव गेलं? 1500 रुपये. बघ सर तुम्ही. 1500. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? तळेगावचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं? प्रशांत. डबल पत्ती पूर्ण माल. बघू शकतो तुम्ही. तळेगावचा कांदा आहे. प्रशांतचा बियाणं आहे ना. ठीक. काय भाव गेलं? 1491. 1491. 1491 रुपीज. कुठला आहे कांदा? नळवाडी ना. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. ठीक आहे. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100. ॲव्हरेज माल आहे. बघू शकतो तुम्ही. 1100 रुपये जाईल. मीडियम मिक्स आहे. कुठला आहे कांदा? नळवाडी. ठीक आहे. काय भाव गेला?
1170 रुपये, 1170 रुपीज. कुठला आहे कांदा? निजामपूर. अच्छा, निजामपूरचा कांदा आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? बियाणं ठीक आहे, घरगुती बियाणं आहे. ओके. काय भाव गेलं? 11.5. 1150 रुपये जायले. 11.5. कुठला आहे कांदा? निजामपूर ना. ठीक आहे. काय भाव गेलं? 450 रुपये. 450. कुठला कांदा? निजामपूर. 450. कुठं बघू? काय भाव गेला दादा? 1280. 1280 बघ शकतो. 1280. 1280 रुपीज. कुठला कांदा? बोळशी. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. 1280. पुढं बघू. काय भाव गेलं? 860. 860. 860 रुपये जायले. 860 रुपीज. कुठला आहे कांदा? कारसूळचा कांदा आहे. बी कोणता होता रे? घरगुती बियाणं आहे. पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 600 रुपये जायले. बघू शकतो तुम्ही. 600 रुपीज. कुठले? पालखेड बंधारा. काय भाव गेलं? 1361. 1361 बघू शकतो तुम्ही. साईज आहे 55-60 साईज आहे. 1361. 1361 रुपीज. कुठला आहे कांदा? मांगी तुंगी. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. काय भाव गेलं? 1080. 1080 रुपीज. कुठला आहे कांदा? मांगी तुंगीचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो मित्रांनो, चांगल्या साईज मध्ये वॉल्ट आहे. काय भाव गेलं? 471. 471 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 905 रुपये. 905 रुपीज. कुठले? आणि बी कोणतं होतं? घरगुती बियाणं. ठीक. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 950 रुपये. 950 रुपीज. कुठले दादा? चिंचखेडचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघ. हे शेजारचं कोणाचं आहे दादा? तुझं आहे का? होय. काय भाव गेलंय? 1500 रुपये. बघू शकतो तुम्ही. क्वालिटी 1576. 1476 ना. 1476 रुपीज. कुठला आहे कांदा? सावरगावचा कांदा आहे. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? आंबरचा बियाणं आहे ना. ठीक आहे. काय भाव गेलं? 1501. 1501 रुपीज. कुठले? कळवण. 1501 रुपये जायले. कळवणचा कांदा आहे. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? स्वरा समृद्धीचं बियाणं आहे. बघू शकतो मी. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो मी क्वालिटी. काय भाव गेला दादा? 1200 रुपये. 1200 रुपीज. कुठले? विजयपूर. काय भाव गेलं? 1441. 1441 रुपीज. कुठला आहे कांदा? दैवेलचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. तर मित्रांनो, आज कमीत कमी भाव आहे 100 ते 500 खात आणि गोल्टी मित्रांनो. आणि जो चांगला माल आहे तो 800 ते 1200 पर्यंत सरासरी बाजारभाव चालू आहे. आणि जो चांगला माल आहे, एक्सपोर्ट माल आहे मित्रांनो, तो चालू आहे 1200 ते 1600-1700 पर्यंत.